हैदराबादमध्ये देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, रामदास आठवलेंचं वक्तव्य, तर भाजपनं एकनाथ शिंदेंना निरोप दिल्याचाही दावा. रामदास आठवलेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संतापले. आठवलेंच्या सल्ल्याची गरज नाही, उदय सामंत यांचं वक्तव्य, तर आठवलेंच्या वक्तव्याला महत्त्व देण्याची गरज नाही, संजय शिरसाट यांची भूमिका. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यामुळेच महायुतीला बहुमत, संजय शिरसाट यांचा दावा. महायुतीचा मुख्यमंत्री आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत निश्चित होईल, शिरसाट यांची माहिती. ठाकरे आणि पवार गट ईव्हीएम संबंधीच्या तक्रारींवर गंभीर, पवार गट वकिलांची टीम स्थापन करून कायदेशीर लढा देणार, तर ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे तक्रार देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द, शपथविधीपर्यंत काळजीवाहू म्हणून काम पाहणार. ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही लिहून घेतली आमदारांकडून शपथपत्र, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला सर्व आमदार बांधील असल्याचा मजकूर, पक्षशिस्तीचं पालन अनिवार्य. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहावे यासाठी पत्नी लताबाई शिंदेंचं त्र्यंबकेश्वरच्या महादेवाला साकडं, तर नागपूर तुळजापुरात फडणवीसांसाठी कार्यकर्त्यांची प्रार्थना. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडकडून अभय, पक्ष म्हणून काय चुकलं ते शोधा आणि सर्वांना सोबत घेऊन मंथन करा, पक्षश्रेष्ठींच्या सूचना. सोलापूर शहरातले माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा, चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर घेतला निवृत्तीचा निर्णय. सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखांचा अनोखा संकल्प, ज्या गावानं जेवढा लीड दिला तेवढी झाडं लावणार, देशमुखांचा 25,386 मतांनी विजय. हैदराबादमध्ये पुऱ्या खाताना शाळकरी मुलाचा मृत्यू, एकाच वेळी 3 पुऱ्यांचा घास घेतल्यानं श्वास गुदमरला, सिकंदराबादच्या अक्षरा वाग्देवी इंटरनॅशनल स्कूलमधली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.